नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज 25 नोव्हेंबर. जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष. आज जागतिक पातळीवर स्त्रियांविरुद्ध हिंसा नष्ट करण्याचा दिवस आहे. 25 नोव्हेंबर 2000 साली सतार वादक अब्दुल हलीम जाफर खा यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर झाला. 25 नोव्हेंबर 1999 रोजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर झाला. 25 नोव्हेंबर 1994 रोजी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर झाला. 25 नोव्हेंबर 1991 रोजी कमल नारायण सिंग यांनी भारताचे 22वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 25 नोव्हेंबर 1975 रोजी सुरिनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले. 25 नोव्हेंबर 1952 रोजी पाकिस्तानी क्रिकेटपटू व राजकारणी इम्रान खान यांचा जन्म झाला. 1939 साली मेवाती घराण्याचे गायकी अंगाणे वाजवणारे सतारवादक उस्ताद रईस खान यांचा जन्म झाला. 25 नोव्हेंबर 1926 रोजी भारताचे 21वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा देखील जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 13 सप्टेंबर 2012 रोजी झाला. 25 नोव्हेंबर 1882 रोजी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 30 मे 1968 रोजी झाला. 1879 साली आध्यात्मिक गुरु व शिक्षण तज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 जानेवारी 1966 रोजी झाला होता. 25 नोव्हेंबर 1872 रोजी ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरीचे संपादक, नवा काळचे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 26 ऑगस्ट 1948 रोजी झाला. 25 नोव्हेंबर 2013 रोजी लीला पोतदार तथा लीलावती भागवत या बालसाहित्यिकेचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1920 रोजी झाला. ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलके संवाद शैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. त्यांच्या स्वर्गाची सहल या पुस्तकाचा नॅशनल बुक ट्रस्टने 11 भाषात अनुवाद केला. 25 नोव्हेंबर 1998 रोजी प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा PN हक्कस यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1913 रोजी गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान येथे झाला. 25 नोव्हेंबर 1984 रोजी भारताचे 5वे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झाला. 25 नोव्हेंबर 1974 रोजी संयुक्त राष्ट्रांचे 3रे सरचिटणीस यू थांट यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 22 जानेवारी 1909 रोजी झाला. 25 नोव्हेंबर 1962 रोजी आधुनिक संत कवी, भक्ती रसामृत, भक्त कथामृत आणि संत कथामृत हे ज्यांचे संत चरित्रात्मक ग्रंथ आहेत अशा गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1868 रोजी अकोळनेर, अहमदनगर येथे झाला. 1960 साली प्राच्यविद्या पंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 24 सप्टेंबर 1898 रोजी झाला. प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा 1922 साली मृत्यू झाला. त्यांचा जन्म 20 मे 1884 रोजी राहुरी, अहमदनगर येथे झाला. स्पेनचा राजा अल्फान्सो 12वा यांचा 1885 साली आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 28 नोव्हेंबर 1857 आहे. हे होते 25 नोव्हेंबरचे दिनविशेष. अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक कळवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 869880. धन्यवाद.